चिल्लर आहे. अरे बाई, तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला, त्यांच्यावर तू बेईमान होऊ शकते, तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहे हे दाखवून दिलंय. चिल्लर बाई ही थिल्लर बाई, ही थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवानी बाहेर येते. मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय? आयोगाच्या अध्यक्ष आहे, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे त्या आत्ता खोटं बोलतोय, त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं जाणं येणं होतं. या लोकांचं बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हगवणे कुटुंबाशी होतं. आणि जात असताना सुद्धा दोन सुना, एक नाही तर दोन सुनांवर अत्याचार, कपडे फाडून अत्याचार. बरं, ती मोठी सून उघड आता सांगते, तरी मयुरी, तरी आजही रुपाली चाकणकरला काही शुद्धी येत नाही, शुद्धीताच येत नाही. महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली ही बाई. फक्त दररोजच्या म्हणजे जे सुषमा अंधारांनी एक वर्णन केलंय, त्या वर्णनाला हिला बावली पण म्हणण्याच्या लायकीची नाही. ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या. अरे महिला आयोग आहात, तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या, आम्ही सोडवल्या, पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केसमध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही. नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केसमध्ये नाही, त्याच्या आधीच्या पण 3-4 केसमध्ये या बेताल वागणं. आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले, चिल्लर निषेध आहे अशा बोलण्याचा. कोण चिल्लर आहे? अरे बाई, तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला, त्यांच्यावर तू बेईमान होऊ शकते, तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून दिलंयस. आपण पाहिलं असेल तर याआधी देखील अनेक महिला आयोगांकडे केसेस केल्यात, पण त्याचं कुठेही काही झालं नाही असं समोर येतंय. हो, तेच आमच्या सुषमा अंधारेंनी सांगितलं, मेकअप करण्यात हिला किती वेळ जातो, बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो. खुर्चीत फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्चीत बसले. पण खुर्चीला अपेक्षित काम की ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेलं असूनही केलं नाही, आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही, मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा. कारण हा महाराष्ट्र आहे, हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे, हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत. पण ह्या बाई, ही बाई थिल्लर आहे, ही बाई चिल्लर आहे, ही दुसऱ्याला बोलते. त्यामुळे मला असं वाटतं अशा थिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे. आम्ही महिला आहोत, मी तुमचा आदर करतो, म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो, पण मग वैष्णवीचं बाळ, 10 महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत नव्हते, तो चव्हाण तुमचा कोण लागतो? तो चव्हाण तुमचा कोण लागतो? त्याला का वाचव? आणि ही चिल्लर बाई, ही थिल्लर बाई, ही थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवानी बाहेर येते. मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय? महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस, तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय काय? आज सगळे प्रश्न अजित पवारांना पण विचारतायत, पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे. ही थिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना, इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही. म्हणून असल्या थिल्लर बाईला पहिलं खुर्चीवरनं हटवा. तुम्ही हट्टवादी किती असलात तरी महाराष्ट्र थुकतोय तुमच्या ह्या कारकिर्दीवर. तुमची कारकीर्द थुकण्यालायक केली आहे तुम्ही. त्यामुळे मला असं वाटतं नुसतं दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी, त्या रुपालीचं कौतुक आहे. ठोंबरेचं तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुपूर्द केलं आणि ही सांगते ती माझ्यावर जळते. अगं थिल्लर बाई, फक्त मेकअप लावून ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर. महाराष्ट्र तुझ्याकडे काम मागताय, महिला न्याय मागतायत, ते न्याय द्यायचा सोडून नको ते थिल्लर साली. काही असं छळ होत आहेत, मात्र हा छळाचा प्रकार म्हणजे महिलांवर होत असलेले अत्याचार आता आहे कुठेतरी दर दिवशी 32चा आकडा मात्र अधिक देखील काय सांगाल?
अशा चिल्लर आणि थिल्लर जर अध्यक्ष बनत असतील या महिला आयोगवर, तर हे प्रसंग 32 आहेत, 72 व्हायला वेळ नाही लागणार. महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना चांगला जाब विचारला. चिल्लर म्हणत किशोरी पेडणेकर यांनी चांगलंच धुतलं. आपल्याला काय वाटते या व्हिडिओबद्दल कमेंट करून कळवावे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.